सकाळी आपण देवपूजा करतो, देवांना स्नान घालतो आणि बरेचसे पाणी ते उरलेले असते, तर त्या पाण्याचे काय करावे? तुमच्या घरात सुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचे पाणी असेल तर तुमच्या मनातही प्रश्न येत असेल की ते पाणी कुठे टाकायचे. बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नसते. देवपूजेचेच काय तर कोणतेही पाणी तुळशीत टाकायचे नाही. तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे. तर इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे? तर सोपा आणि सरळ उपाय आहे. जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा कुंकवाचे पाणी किंवा देवांची आंघोळ घातलेले पाणी किंवा आपण जी देवांची साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी, हे सगळे पाणी आपण आपल्या घराबाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे, नारळाच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो. किंवा झाडं नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकता जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. धन्यवाद.